आबाजी पाटलानं सेवा केली, सेवा तिची वाया नाही गेली, त्या भक्तासाठी तू यरमाळ्यात आली, अगं त्या भक्तासाठी तू यरमाळ्यात आली, यरमाळ्यात कायमची झाली, यरमाळ्यात कायमची का झाली? कपटी महिलेच्या मोडायला खोडी, कपटी महिलेच्या मोडायला खोडी, तिथं ललित भाऊ यांच्याकडून या ठिकाणी 500 रुपये या ठिकाणी त्याला आले आणि बरेच जणांनी बक्षीस दिलं आणि मोन्या माझा परम शिष्य आहे, परम शिष्य माझा मोन्या मला व्हिडिओ काढतोय पण त्यांनी पण बक्षीस दिलं मला आणि आजच मोबाईल घेतला, कालच त्याने मला पाठवलं, त्याने मला ह्याला व्हॉट्सअपला आणि त्याने मोबाईल छान घेतला, त्याचं कौतुक आणि त्याने बक्षीस पण दिलं मला, मनापासून आभार धन्यवाद. कारुण्या मनामध्ये डोंगरात झाली, तिथं विसाव्याला राहते माझी, तिथं विसाव्याला सुन्याच्या रानात तुझा रहिवास, हे माझे येडामा, माझे येडामा. बघा यरमाळ्यात जरी गेलं, त्या यरमाळ्यातली माती जरी पायाला लागली तरी आपण पावन झालो, कारण का त्या पावलावर त्या मातीवर त्या येडामाचे पावलं आहेत, म्हणून सांगायचंय की चुन्याच्या रानात तुझा रहिवास, त्या मातीत तुझा गगंध अमराईपणात आणि डेऱ्यात, अगं अमराईपणात आणि डेऱ्यात भास तुझा होतो मंद मंद, लोकांना वाटतं की येडामाई फक्त डोंगरावरच आहे किंवा चुन्याच्या रानात आहे किंवा डेऱ्यात आहे, पण मी काय म्हणतो की साऱ्या ठिकाणात तू ग थोडी थोडी, साऱ्या ठिकाणात तू ग थोडी थोडी, तिथं
दोऱ्याचा येडा के माऊली ग माऊली माझे रामाय. अग तुझ्या डोंगराला दोऱ्याचा येडा तसं तुका घेरल भक्ताला आई ग. बला अचानक निघुनी जाती. बघा मला अनुभव आहे येडा माईचा, तुमच्यातल्या बऱ्याचशा लोकांना अनुभव आहे, केशवला अनुभव आहे, ललितला अनुभव आहे, ओमकारला अनुभव आहे की बला अचानक निघुनी जाती उभी राहती तीच त्या वक्ताला. तुम्ही मला टीव्हीला पाहिलंय, कुणी युट्यूबला पाहिलंय, कुणी प्रोग्राम मध्ये पाहिलंय, कुणी कुठं पाहिलंय, पण मी आयुष्यात पहिल्यांदा टीव्हीला पण गाणं येडा माईचंच गायलं. आणि येडा माईचं माझं नातं असं आहे की ते मी सांगूच शकत नाही. त्याचं कारण काय की उगच नाही तुझी चंदनाला गोडी, उगच नाही तुझी चंदनाला गोडी तिथं कैलासराव आज त्यांचा बर्थडे आहे आणि बर्थडेची मी त्यांना शुभेच्छा पण दिली आणि त्यांनी खास ह्या छापसाठी, छाप म्हणजे माझं नाव ज्या गाण्यात जसं आलं त्या गाण्याच्या